नमस्कार. व्यासपीठावरील प्रथमतः मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या कासेगाव भागातील व कासेगाव गावातील जे शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांचंही आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. आपल्या इथं बघा आणि त्याच्यातून आपली शेती चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं वाढू शकते आणि शेती चांगली राहून आपलं उत्पादन चांगलं टिकवण्याचं काम या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यामध्ये आपल्या हातून आपल्या ज्यावेळी मुलांच्या हातामध्ये शेती जाणार आहे त्यावेळीसुद्धा आत्ता ज्या स्टेजमध्ये आपण उत्पादन घेतो त्याच पद्धतीचं उत्पादन काढायचं काम आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. त्याचबरोबर आता नवीन विषय जर बघायला गेलं तर आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योजक प्रक्रिया ही योजना आपण गेली आता 4 वर्ष झालं राबवतो आहे आणि ह्या योजनेमध्ये बघायला गेलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचे नवउद्योजक घडवण्याचं काम आणि जे उद्योजक आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं म्हणजे आर्थिक पाठबळ आणि चांगल्या पद्धतीचं त्यांच्या प्रकल्पामध्ये वाढ आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीचं कृषी विभाग या ठिकाणी काम करते. मग ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर आपण कृषी विभागाच्या माध्यमातून ही योजना आणण्याचा एकच हेतू आहे की आपल्या भागामध्ये जे पिकतं आपल्या परिसरामध्ये जे पिकतं आणि त्याच्यातून जे उत्पादन निघू शकतं त्याच्यावरती आपण जी प्रोसेसिंग करू शकतो आणि चांगल्या पद्धतीचे आपण बाय प्रोडक्ट बनवून आपण स्वतः असेल आणि आपल्या परिसरातील भागामध्ये आपण काय करू शकतो विक्री करू शकतो. म्हणजे काय की आता मगासपासून सर सांगत होते की सेंद्रिय गूळ चांगल्या पद्धतीनं बनला पाहिजे, साखर कशा पद्धतीनं बनली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ते सांगत होते. म्हणजे आत्ताच्या युगात जर बघितलं तर फास्ट फूड जास्त प्रमाणात आलेलं आहे, त्याच्यामध्ये केमिकलचा जास्त प्रमाणात वापर होत आहे. पण आता बघायला गेलं तर या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योजक प्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून आपले सर्वसामान्य शेतकरी बांधव जे आहेत किंवा महिला भगिनी आहेत ह्यासुद्धा ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काय करायला लागलेत, सहभाग घ्यायला लागलेत आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं काय करायला लागलेत, प्रकल्प हाताळणी करून प्रकल्प उभारणी करून त्याच्यातून स्वतःचं आर्थिक उन्नती वाढवण्याचं काम चांगल्या पद्धतीनं करायला लागलेत आणि उत्पादन चांगलं तयार करून शेतकऱ्यांपर्यंत असेल लोकांच्यापर्यंत असेल आणि आपले जे दुकानं वगैरे आहेत किराणा मालाची दुकानं असतील मॉल असतील ह्याच्या माध्यमातून ते काय करायला लागलेत, चांगल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे तिथं काय करायला लागलेत प्रोडक्ट उपलब्ध व्हायला लागलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर आपण कुठले कुठले बाय प्रोडक्ट आपण बनवू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण प्रकल्प उभारणी करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर आपल्या भागामध्ये हरभरा पीक असेल, हरभरा पिकाच्या माध्यमातून आपण डाळ तयार करू शकतो, त्याच्यापासून बेसन चांगल्या पद्धतीचं आपण काय करू शकतो तयार करू शकतो. आणि आता सद्यस्थितीला जर बघितलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांनी प्रकल्पाची उभारणी केली आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट महिन्याला त्यांचा 1 टनपर्यंत बेसन जातो आणि 150 ते 200 किलो काय जाते डाळ जाते. म्हणजे नॅचरल डाळ आणि पॉलिश केलेली डाळ अशा 2 प्रकारच्या ते डाळी घालवतात. आणि इतर जे कडधान्य आहेत कडधान्यांच्या माध्यमातून सुद्धा डाळी पॉलिश करून विदाऊट डाळी जे आहेत पॉलिश न करता त्यासुद्धा मार्केटला काय करतात चांगल्या पद्धतीनं विक्री करतात. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आता त्या प्रकल्पाला 3 वर्ष पूर्ण होत आले आहेत आणि प्रकल्प पूर्ण होत असतानासुद्धा आम्हाला परवामध्ये त्यांचा फोन आलेला की साहेब माझे आता 2 ते 3 महिनेला राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अजून मला काही नवीन मशिनरी घ्यायच्या आहेत, त्याच्यामध्ये ह्या योजनेमध्ये परत आणखीन आम्हाला लाभ घेता येतो का. म्हणजे एवढं चांगलं त्या पद्धतीनं काय केलं त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यासोबत जर बघायला गेलं तर अश्विनी मुकुंद पाटील नावाची लेडीज आहे, त्यांनीसुद्धा असाच बेसनचा प्लॅन्ट उभा केला आहे आणि सद्यस्थितीला जर बघितलं 5 ते 7 लाख रुपयेपर्यंत 5.5 लाख रुपयेपर्यंत त्यांनी प्रकल्प उभारणी केलेला आहे. आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आता महिन्याला त्यांचा बेसन 15 टन मार्केटला बेसन जातो आणि डाळ बघितली तर 2.5 ते 3 टन मार्केटला काय जाते डाळ जाते. म्हणजे अतिशय चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं आपण राजवर्धन नावानं बेसन इस्लामपूरमध्ये येतो, सगळ्या बाजारमध्ये येतो राजवर्धन नावानंच बेसन तिथं येतो. अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्केट अगदी गोव्यापर्यंत रत्नागिरीपर्यंत इकडे गेल्यात, कोल्हापूर असेल आणि कराड आणि इस्लामपूरचा काही भाग आहे अशा भागामध्ये ते 15 टन मार्केटला काय करतात बेसन पाठवतात. त्याच्यानंतर बघितलं तर नमकीन प्रक्रियेमध्ये पण अनेक प्रकारचे आपण बाय प्रोडक्ट बनवू शकतो. त्याच्यामध्ये आपण शेव असेल, पापडी असेल, खारी बुंदी असेल, फरसाणा असेल, त्याच्यासोबत आपण अनेक प्रकारचे जे डाळी वगैरे असतात त्या आपण डाळी तयार करून मार्केटला मसाले चांगल्या पद्धतीचे तयार करून विकू शकतो. आणि ह्याच्यातून बघायला गेलं तर नमकीनमध्ये आपण केळी, आपल्या भागामध्ये केळीचं प्रमाण जास्त आहे, केळीच्या माध्यमातून केळीचे वेफरसुद्धा चांगल्या पद्धतीचे आपण तयार करून काय करू शकतो विक्री करू शकतो. उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर आपण कोरेगावमध्ये प्रतिभा परीट नावाचे लेडीज आहे, त्यांच्या माध्यमातून आपण केळीचे वेफर्स तयार करणे,
परत बटाटा वेफर्स तयार करणे याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा प्रोडक्ट त्यांनी केलेला आहे. अगदी 2.5 लाख रुपयामध्ये त्यांनी काय केलेले आहेत, मशिनरी खरेदी केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी प्रकल्प उभारणी केलेला आहे. आणि बघायला गेलं तर त्यांना दिवसाला 250 ते 300 किलो रोजचा त्यांचा मार्केटला माल जातो. सुरुवातीला त्या महिलेला माहिती नव्हतं की मार्केटमध्ये विक्री कशी करायची. ज्यावेळी कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांना ह्या स्कीममध्ये भाग घेतला आणि मार्केटिंगचं त्यांना 3 दिवसाचं ट्रेनिंग मिळालं. त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांनी काय केलं की मार्केट मुवमेंट केली आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा सेल काय झाला, वाढायला लागला. म्हणजे त्याच्यानंतरसुद्धा बघायला गेलं तर दूध प्रक्रिया आपल्या भागामध्ये गायी असतील, म्हशी असतील यांच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो, बाय प्रोडक्ट चांगल्या पद्धतीचे, चांगल्या क्वालिटीचे बनवू शकतो. तुमच्या इथंच कासेगावमध्ये बघायला गेलं तर प्राजक्ता राहुल पाटील नावाची एक महिला आहेत. त्यांच्या माध्यमातून दुधाचे बाय प्रोडक्ट चांगल्या पद्धतीचे ते बनवतात. खवा असेल, बर्फी असेल, पेढे असेल, श्रीखंड, लस्सी हे चांगल्या पद्धतीचे बाय प्रोडक्ट बनवतात. तसंच पेटनाका या ठिकाणी जर बघितलं तर मस्के संत बाळूमामा मिल्क म्हणून तुम्हाला शिराळा पेठ रोडला दिसेल, त्या ठिकाणी सुद्धा 22 लाख रुपयाचं आपण प्रपोजल त्यांना मंजूर करून दिले आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचे बाय प्रोडक्ट त्यांनी तयार केलेले आहेत. मग तिथं खवा असेल, बर्फी असतील, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, लस्सी, ताक, तूप, दही अतिशय क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे. महिन्याला जर सेल बघितला त्यांचा तर 2.5 ते 3 लाख रुपयाचा सेल आहे आणि त्याच्या माध्यमातून जर प्रॉफिट बघितला 80 ते 90 हजार रुपये नेट प्रॉफिटमध्ये ते काय करतात, काम करतात. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर मसाले प्रक्रियामध्ये अनेक आपण बाय प्रोडक्ट चांगल्या पद्धतीचे बनवू शकतो. मसाल्यामध्ये बघायला गेलं तर 40 ते 45 प्रकारचे आपण काय करू शकतो, बाय प्रोडक्ट बनवू शकतो. मग त्याच्यामध्ये बघायला गेलं तर इस्लामपूरमध्ये पूनम साटम नावाची महिला आहेत. सोललेला लसूण मार्केटला विक्री करतात. बघायला गेलं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांच्या मिस्टरांचा जॉब गेला होता आणि बसून काय करायचं ह्या उद्देशानं ते प्रश्नात होते. त्यांनी यूट्यूबवरती सर्च करताना बघितलं तर त्याच्यामध्ये सोललेला लसूण हे आपण विक्री करू शकतो हे त्यांनी ती ॲड बघितली आणि त्याच्या माध्यमातून सोललेला लसूण मार्केटला विक्री करायला लागले. आणि आता सद्यस्थितीला जर बघितलं तर रोजचा त्यांचा 250-200 किलो 150 किलो रोज त्यांचा काय जातो, सोललेला लसूण जातो. त्याच्यासोबत त्यांनी आले पेस्ट असेल, लसूण पेस्ट असेल, ह्या त्याच्यासोबत त्यांनी काय केलेले आहेत, त्या पण पेस्ट तयार केलेल्या आहेत. आणि आता बघितलं तर मसाले अनेक प्रकारच्या ज्या चटण्या म्हणतो ते चटण्यांचे अनेक प्रकार तयार करूनसुद्धा आता ते विक्रीला पाऊच तयार करून विक्री करतात. आणि त्यांनी प्रकल्प बसवताना 15 लाख रुपयाचा तो प्रकल्प त्यांनी बसवलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना 5 ते 5.5 लाख रुपये त्यांना काय मिळालेलं आहे, अनुदान मिळालेलं आहे. त्याच्यासोबत जर बघायला गेलं तर आपण राईस म्हणतो, भात म्हणतो, भातापासून आपण विदाऊट पॉलिशचा सुद्धा भात आपण तयार करून मार्केटला पॉलिश न करता विक्री करू शकतो. पॉलिश केलेला सुद्धा माल आपण राईस असतो तो सुद्धा विक्री करू शकतो. त्याच्यासोबत तांदूळ जे म्हणतो त्याचं आपण पीठ तयार करतो. त्याचं पीठसुद्धा आपण इडलीसाठी वगैरे, चांगला डोसा वगैरे बनवण्यासाठी ते सुद्धा मार्केटला चांगल्या पद्धतीचं करू शकतो. उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर पृथ्वीराज पाटणकर म्हणून बोरगावमध्ये व्यक्ती आहे. अतिशय चांगला, म्हणजे वय वर्ष 21 आहे. त्या मुलाच्या एक लक्षात आलं की आपण एक कुठला तर उद्योग व्यवसाय करायला पाहिजे. छोटीशी त्यांच्या घरी एक गिरण होती आणि त्या गिरणच्या माध्यमातून त्याला एक आयडिया आली की बाबा आपण अशाच 1-2-3 जर गिरण घेतल्या आणि त्याच्या माध्यमातून आपण पॅकिंग वगैरे करून मार्केटला जर माल विक्री केला तर अतिशय क्वालिटीचा, चांगल्या दर्जाचा आपण काय करू शकतो, माल विक्री करू शकतो. आणि आत्ताचा सेल जर बघितला तर रोजचा त्याचा 3 ते 4 हजार रुपयाचा त्याचा रोजचा सेल आहे आणि मार्केटला चांगल्या पद्धतीचं तो काय करतो आहे, मुवमेंट करतो आहे. आणि बोरगावच्या स्टँडवरती सुद्धा त्यानं काय केलं, एक स्वतःचं शॉप टाकलं आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला पीठ मिळतील, त्याच्यानंतर डाळीसुद्धा मिळतील आणि जे धान्य म्हणतो आपण, चांगल्या प्रकारचे धान्यसुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यानं विक्रीला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर बघितलं तर पापड प्रक्रिया, उन्हाळ्याचे जे आपण पापड म्हणतो तर अनेक प्रकारचे आपण कमीत कमी 20 ते 25 प्रकारचे आता फ्लेवर आले आहेत आणि त्या फ्लेवरच्या माध्यमातून पापड चांगल्या पद्धतीचे तयार करूनसुद्धा विक्री करायला लागलेत. त्याच्यासोबत शेवया वगैरे तयार करायला लागलेत लोक. अनेक फ्लेवरमध्ये सुद्धा शेवया यायला लागल्यात. पूर्वीचं आपण काय करत होतो, रव्याच्या फक्त शेवया आपण आणत होतो करून, पण आता फ्लेवरमध्ये सुद्धा काय करायला लागलेत लोक, शेवया आणायला लागलेत.